पलीकडून जा ना, पलीकडून जा, पलीकडून हो मध्ये असं येऊ नका, पलीकडे सारखं असं या थोडं असं समोर चला बेटा बस थोडं साहेब बस तिकडे बघा थोडं छत्रपती शिवाजी महाराज वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षी जिलेबीचं वाटप आणि खिचडीचं वाटप ठेवण्यात आले. अतिशय उत्कृष्ट असं बसस्टँड आज इथं कार्यरत झालेलं आहे. त्यामध्ये ऑटो रिक्षाच्या पार्किंगसाठी कमीत कमी 50 ऑटो इथं पार्क झाले पाहिजे अशी याची मागणी आहे. निश्चित ती मागणी पूर्ण केली जाईल. तुम्ही पाहिलं असं अद्ययावत असं बसस्टँड, यामध्ये अनेक अडचणी आल्या, त्या अडचणीला मात करत आज हे डोलानं आपलं बसस्टँड उभं आहे. बसपोर्ट महाराष्ट्रातील पहिलं. आणि त्या निमित्तानं इथल्या ऑटो रिक्षा संघटनेच्या ज्या काही अडचणी असतील, त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या अडचणी असतील, काही टॉयलेटच्या अडचणी असतील, पार्किंगच्या अडचणी असतील, या अडचणी निश्चित पूर्ण केल्या जातील. परभणीमध्ये ट्रॅफिकची समस्या खूप वाढलेली आहे. म्हणून कालच मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेऊन जे आमचे ट्रॅफिकचे PI असतील, ट्रॅफिकचे इन्स्पेक्टर असतील, यांना सूचना दिलेल्या आहेत की जास्तीत जास्त प्रमाणात सुरळीत कशी ट्रॅफिक होईल याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. सणासुदीचे दिवस आहेत, लगनसराई चालू आहे, मोटरसायकलची संख्या वाढलेली आहे. म्हणून अशा वेळेस मी सुद्धा सर्व नागरिकांना विनम्र असा आभार व्यक्त करतो, आव्हान व्यक्त करतो की बाबा आपण थोडंसं ट्रॅफिकचं सेन्स ठेवलं पाहिजे आणि कुठेही गाड्या पार्क केल्या नाही पाहिजे. आज येताना आम्ही बघितलं कोण कुठे गाड्या पार्क. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.